असून नाशिक महापालिका निवडणुकीत भाजपने घराणेशाहीला लगाम घालत आमदार देवयानी फरांदे आणि सीमा हिरे यांना मोठा धक्का दिलाय। नेत्यांच्या नातेवाईकांना उमेदवारी न देण्याच्या धोरणामुळे वाजत गाजत अर्ज भरणाऱ्या अजिंक्य फरांदे आणि हिरे यांच्या कन्येला अखेर माघार घ्यावी लागली आहे। मंत्री गिरीश महाजन यांच्या कडक भूमिकेमुळे निष्ठावान कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवित झाल्यात। आपले प्रतिनिधी अभिजित सोनावणे आपल्या सोबत जोडले गेलेत। नाशिकमध्ये फरांदे आणि हिरेंना भाजपचा हा मोठा दणका मानला जातो। अगदी बरोबर आहे। खरं तर आमदार देवयानी फरांदे यांचा मुलगा आणि आमदार सीमा हिरे यांची मुलगी रश्मी हिरे या दोघांनीही सोमवारी अगदी वाजत गाजत शक्ती प्रदर्शन करत आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेले होते। मात्र सोमवारी दुपारी वरिष्ठ नेतृत्वाकडून आमदार आणि खासदारांच्या मुलांना तिकीट नाकारण्यासंदर्भात न देण्यासंदर्भात निर्देश आल्यानंतर दुपारनंतर या दोघांनाही आपले उमेदवारी अर्ज मागे घ्यावे लागलेले आहेत आणि त्यामुळे कुठेतरी नवीन उमेदवारांना नवीन चेहऱ्यांना त्यांच्या ठिकाणी संधी देण्यात आलेली आहे। त्यामुळे आपण बघितलं तर घराणेशाहीला कुठेतरी चाप लावण्यासाठी भाजपनं हा निर्णय घेतलेला होता आणि त्यामुळे या दोघांनाही आपले उमेदवारी अर्ज मागे घ्यावे लागलेले आहेत। नक्कीच, त्यामुळे आता पाहू शकतोय आपण नाशिकमध्ये फरांदे आणि हिरेंना भाजपने मोठा धणका दिलाय। अजिंक्य फरांदे आणि रश्मी हिरेंचा अर्ज मागे घेण्यात आलाय।